शासनाने नमो गार्डन संदर्भात 3/9/2025 GR काढला। त्या GR मध्ये स्पष्ट असा उल्लेख आला आहे की सदर नमो गार्डन हे महाराष्ट्रामधील सर्व नगर परिषदा, नगर पंचायती आणि महानगरपालिकेमध्ये बनणार आहे। याकरता 1 करोड रुपयाच्या निधीची तरतूद त्यांनी मंजूर केली आहे। प्रत्येक नगर परिषदेला 10% त्याचा हिस्सा निधी पोहोचलेला आहे आणि सदर हे जे नमो गार्डनचे काम आहे याची डेडलाईन दिलेली आहे 30/6/2024 पर्यंत सदर हे काम व्हायला पाहिजे। परंतु आमच्या नगर परिषदेचा विषय असं सांगतो, हे 30 जूनला GR निघाल्यावर हे सर्वप्रथम काम मुख्याधिकाऱ्याचं त्यांनी प्रशासकीय स्तरावर करायला पाहिजे। त्यावेळेस बॉडी नव्हती, नंतर बॉडी बनली। बॉडी बनल्यानंतर प्रथमच मीटिंग 11/2/2026 निघाली। 11/2/2026 निघाल्यानंतर त्यामध्ये विषय क्रमांक 1 मध्ये वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत नमो गार्डनची जागा ठरवून त्याला मान्यता देण्याबद्दलचा अशा प्रकारचा विषय होता। तो विषय त्याच्यामध्ये आम्ही साधक बाधक चर्चा झाली, त्यामध्ये एकमत झालं नाही। आम्ही बहुमत त्याच्यामध्ये मतविभाजन मागितलं, मतविभाजन त्याच्यामध्ये करून बहुमतानं आम्ही पास करण्याचा प्रयत्न केला। परंतु त्याच्यातल्या काही सदस्यांचं असं म्हणणं पडलं का वेगळ्या वेगळ्या जागा ठरल्यानं सर्व जागा आपण स्थळ निरीक्षण करून पाहू, अशा पद्धत झालं। स्थळ निरीक्षण करत असताना आमचा जो गट होता भारतीय जनता पार्टीचा, आपला सदस्याचा बहुमताचा गट, आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारणा केली नाही, आम्हाला नोटीस आली नाही। त्यांनी 24/2/26 त्या स्थळाची पाहणी केली। त्या स्थळाची पाहणी करण्याची नोटीस त्यांनी आम्हाला 23/2/26 रात्री 8 वाजता पाठवली आणि व्हॉट्सअपवर पाठवली। रात्री 2 वाजता माणसं घेऊन पाठवली त्याचे, किमान 48 तासाच्या अगोदर तरी ते आम्हाला नोटीस यायला पाहिजे होती। मग ते स्थळ पाहणी करता नगर परिषदच्या 23 सदस्यापैकी फक्त 7 सदस्य तिथे, 6 सदस्य तिथे हजर होती आणि 6 सदस्य हजर होऊन त्यांनी ते स्थळ पाहणी केली। त्यानंतर लवकरात लवकर, कारण का 30/6 लास्ट डेट असल्या कारणाने त्यांनी सदर विषय हा 7 दिवसाच्या अंदर 11/2/26 झालेल्या नंतर मीटिंग, एक विशेष आणि तातडीची मीटिंग करायला पाहिजे होती। त्या विशेष आणि तातडीच्या मीटिंगमध्ये त्यांनी सदर हा विषय घेऊन मंजूर करायला पाहिजे होता। परंतु त्यांनी त्यांच्या बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा यामुळे त्यांनी तब्बल 1.5 महिन्यानंतर मीटिंग लेट काढली। त्यामध्ये CO यांनी 9/3/2026 पत्र दिले की लवकरात लवकर तुम्ही जागा निश्चिती संबंधीचा विषय पत्रिकेवर विषय घ्या आणि ठराव बहुमताने किंवा एकमताने पास करा। तरी त्यांनी मीटिंग काढली नाही। त्याच्यानंतर 13 तारखेला सुद्धा अशाच प्रकारची लेटर दिलं। त्यानंतर 13 तारखेला सहाय्यक विभागीय आयुक्ताला नगर प्रशासनाच्या त्याला सुद्धा लेटर दिलं मुख्याधिकाऱ्यांनी का अध्यक्ष यांनी सदर विषयाची अजूनपर्यंत मीटिंग घेतली नाही। त्यानंतर मी स्वतः एक अध्यक्ष म्हणून माझ्या कर्तव्यानुसार मी सुद्धा COला नोटीस दिली का अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा विकासाचा चांदुर्ली शहराचा आहे आणि 30 तारखेपर्यंत काम झालं पाहिजे, त्याकरता त्यांना लवकरात लवकर मीटिंगला, असं असताना सुद्धा तब्बल 1.5 महिना लेट, म्हणजे 11/2/23 झाल्यानंतर मीटिंग 25/3/26 त्यांनी मीटिंग लावली, म्हणजे तब्बल 2.5 महिने त्यांनी लेट केली। त्यामुळे आता जो मीटिंग झाला याच्यामध्ये सर्व 30 जून पर्यंत काम हे होऊ शकत नाही, कारण ठराव मंजूर करणे, प्रोसिडिंग लिहिणे, त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता, आर्थिक मान्यता, टेक्निकल सँक्शन, प्रशासकीय त्याची मान्यता आणि त्याच्यानंतर इस्टिमेट तयार करणे, इस्टिमेट तयार करण्यात टेंडर प्रोसेस करणे, टेंडर प्रोसेस केल्यानंतर संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर देणे, ह्या सगळ्या प्रोसेसला किमान इथून 2 महिने जातील। मग आपण त्याच्यातून स्पर्धेतून बाद होऊन जाऊ ना, स्पर्धेतून बाद होऊ हा विषय मी प्रतापदादाला बोललो। प्रतापदादा यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये सर्व नगर परिषदला हा GR पोहोचलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कोणत्याच नगर परिषदमध्ये सध्या नमो गार्डनचे बांधकाम अजून कुठे झाले नाही। याकरता दादा वरिष्ठ स्तरावर बोलून याकरता मुदतवाढ देणार आहे, तर सर्वच नगर परिषदला याचा लाभ होणार, कारण कोणत्याच नगर परिषदचं जवळपास 1 करोड रुपयाचं काम, म्हणजे 2 महिन्यात 1 करोड रुपयाचं काम कोणत्याच नगर परिषदेचं होऊ शकत नाही। त्या करणाऱ्या याला निश्चितच वरिष्ठ स्तरावरून याला मुदतवाढ मिळणार आहे। आणि आपल्या चांदुर्ली नगर परिषदचं सांगतो, आपल्या चांदुर्ली नगर परिषदचा नमो गार्डनचा आलेला 1ही रुपया वापस जाणार नाही आणि त्याचे काम पूर्णपणे आम्ही सुचवलेल्या जागेमध्ये होणार, म्हणजे होणार आहे, त्याची मी ठामपणे ग्वाही देतो।